एकं नित्यमलमचलं सर्वदि साक्षिभूतं
सद्गुरुनाथ महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। श्री संत शिरोमणी परमस्वामी महाराज की जय। संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु शिवाचार्य गुरु महाराज
गुरु प्रसादाची
प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय शरीरचा मी तूप अहम नोरी सुख अक्षयी घे सुख ब्रह्मानंद होय गगनीयानंदमय लक्ष्मण मने घ्याव जन्म मृत्यू चुकवाव प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय शरीरचा शिवा भाविक हो, संत परंपरेमध्ये अनेकविध संत झाले, ज्यामध्ये शिवयोगी संत मन्मथस्वामी महाराज, लिंगेश्वर, बसवलिंग, महादेव प्रभू, शिवदास, जीवन स्वामी आणि आजच्या अभंगाचे जे रचयिते आहेत ते लक्ष्मण महाराज आहेत. लक्ष्मण महाराज हे एक प्रपंचिक होते आणि भक्ती ही जीवाची सर्वात मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती मिळवण्यासाठी जीवाजवळ भक्ती एकच शक्ती आहे
ती शक्ती केवळ भगवंताजवळ नेते आणि ती मिळवण्यासाठी 184 योनीमध्ये मानवाचा एकच जन्म आहे. अन्य जन्मामध्ये जीव जन्मतो, भोग भोगतो आणि मृत्यू पावतो. आहार, निद्रा, मैथून हे 3 यावत जीवाला आहे. माणसाला बी आहेत ते, मानवाला बी आहार आहे, निद्रा आहे, मैथून आहे. पण मानवाचा जन्म एक विशेष आहे. ज्याला भगवंतानं बुद्धी दिली, वाचा दिली. बुद्धी आणि वाचेच्या बळावर भगवंताची भक्ती करून अनाम अशा भगवंताच्या रूपामध्ये जाता येते. आणि तेवढ्यासाठीच या माणसाच्या जन्माला एवढं महत्व आहे. संतांनं मोकळं सांगितलं, मानवाचा जन्म हाची महाला उपाय सज्जन माणसानो, स्त्री असाल पुरुष असाल, हा जन्म एक कोल्या कुत्र्यासारखा नाही. माणसाचा जन्म म्हणजे प्रत्येक परमेश्वराचा जन्म आहे. परमेश्वराच्या अनाम अवघी आगोच्या रूपामध्ये सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप होण्यासाठी केवळ माणसाचा जन्म घ्यावा लागतो. आणि या जन्मामध्ये जसं अन्य जन्मामध्ये संसारच केलो आणि याही जन्मामध्ये संसारच करत आहोत. संसार हे जीवाचा अविभाज्य घटक आहे. नीट ऐका मला, संसार हा प्रत्येकाला केलाच पाहिजे. तर गंमत अशी आहे, संसार म्हणजे बायको लेकरं नाही, संसार म्हणजे हे पसारा नाही, देहात्मबुद्धी हाची संसार. अरे देहात्म झालेली बुद्धी आहे. देह म्हणजे मी, माझा देहामध्ये एकच देह नाही. ते पुढे बघायचं 3-4 नाही, ते मी नाही. पण अनवबळामुळे, अज्ञानामुळे देहच मी आहे. जिथं देह म्हणजे मी आहे, जिथं अहम आलं तिथं मग येते. आणि प्रत्येक जीव अहम आणि मम, मी माझं याच जाळ्यामध्ये अडकलेला आहे. जीव हे जीव नाही, वास्तविक तो भगवंतच आहे. पण अज्ञानी अवस्थेमुळे त्याला स्वतःचा अस्तित्वाचा विसर पडलेला आहे. आणि ते विसरत हवं की महाराज, विसर पडला
जन्म मरणाच्या फेऱ्याचं नीट ऐका. कीर्तन हे मनोरंजन नाही, कीर्तन हे जीवनाची दिशा बदलणार सगळ्यात मोठं साधन आहे. प्रपंचिक जीवाला कीर्तन हे एक डायव्हर्शन आहे. अलीकडच्या काळामध्ये ज्ञान कमी झालं आणि वेगळा वेगळा कार्यक्रम सुरू झाला, ज्याच्यामुळे सप्ताह म्हणजे काय, भजन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, ही वेगळी समज झाली. सज्जन हो, जुन्या काळामध्ये 40-50 वर्षाखाली सप्त्यामध्ये सप्त्याचं स्वरूप वेगळं होतं. शिवपाठ अत्यंत भावनेनं, पारायण, प्रवचन, आज पारायणच राहिलंय. वास्तविक हे खेळ आहे, त्याला जबाबदार आम्ही मंडळी आहोत. महाराज परमरहस्य एक भगवंत रूप होणारा करणारा अत्यंत अद्वितीय ग्रंथ आहे. परमरहस्य ग्रंथ अख्ख्या मानवजातीचं कल्याण करणारा ग्रंथ आहे. कुण्या एका जातीचा नाही तो, कुण्या एका माणसाचा नाही तो. पण दुर्दैव एवढा परमरहस्यामध्ये बोलायचा, सांगायचा. 2 पायाचा परमरहस्य, एक आचार, एक विचार. आणल्या लंगड्याचं उदाहरण माऊलीने केलं. अरे तुमच्याकडे विचार आहे, आचार नाही, त्याला परमार्थातलं काही करणार नाही. ते बोलका होईल पोपटपंची. अहमदपूरकर महाराजांनी फार जुन्या काळामध्ये परमरहस्याचं प्रकाशन करताना, मी मुद्दाम बोललो, अनेक तंजावर इकडे तिकडे जाऊन हस्तलिखित गोळा केले आणि त्याचा एक सुंदर असा 17 अध्यायाचा परमरहस्य ग्रंथ मानवाला जीवनमुक्तीसाठी दिला. महाराजांना कळालं, अरे मनमोहन स्वामींनी हा ग्रंथ का लिहिला. ज्या वेळेला मनमोहन स्वामी महाराजांनी हा ग्रंथ लिहिला त्यावेळेस ते म्हणाले, झालो मी पूर्ण काम, ज्याच्यासाठी मी जन्मला, माझा जन्म ज्याच्यासाठी आहे. मानव जातीला जात नाही, मानव जातीला परमरहस्य ग्रंथ हे एक अनमोल ठेवा आहे. पण आणि महाराजांना हे कळालं आणि त्याने आपल्या आयुष्याचे 104 वर्ष केवळ परमरहस्य ग्रंथाचा प्रचार केला. आणि हे काम माझ्या डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांनाही कळालं. त्याने स्वतः एक परमरहस्याचे प्रकाशन केलेले आहे. महाराज विरूपाक्ष महाराजानंतर परमरहस्य ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये सिंहाचा वाटा विरूपाक्ष शिवाचार्य महाराजाचा आहे. मराठवाडा दौरा केलो महाराजाला घेऊन आम्ही. केवळ परमरहस्य ग्रंथाचा प्रचार, ग्रंथाचा प्रचार इकून चालीवर म्हणावं, इकून चालीवर म्हणावं आणि इतिश्री परमरहस्य म्हणला की ग्रंथ बांधून ठेवावं. एवढ्यासाठी नाही, तुम्ही कल्पवर्ष बी असं परमरहस्य वाचा, पुण्य लागतंय. पण त्याच्यातली एक ओवी आचारात आली तर जीवनाचा मार्ग सापडतो. जीवनाचा मार्ग साधू संतांच्या उपदेशानेच मार्ग सापडतो. संतांच्या वाणीमध्ये अपाट शक्य, कारण संतांची वाणी प्रसादिक आहे. जणू महाराज प्रसादिक वाणी, अरे चातुर्य, योग्यता
सांग परी प्रसादाचं अंग चित्रकार सांग परी प्रकाशाचा. अरे बोलता येईल. माझ्या लक्ष्मण महाराजांना म्हणलं अति बोलका झाला. बोलून बोलून बोलकच होते. दुसरं का होतंय. सभा जिंकीत चालला. तुला मोठेपणा मिळाला, पदव्या मिळाल्या, वाटेल ते मिळालं, पण अनुभव मिळाला नाही. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात अनुभवा घरी जाय बाप्पा. अरे अनुभव घे. परमार्थ एक रहस्य आहे. परमार्थ एक दिव्य मानव जातीचा अलंकार आहे आणि तेवढ्यासाठीच आमचा जन्म आहे. सज्जन हो, माझं स्पष्ट म्हणणं आहे अलीकडच्या काळात प्रवचन बंदच झाले. वारकरी संप्रदायामध्ये बी ज्ञानेश्वरी झापूनच आहे. शिव संप्रदायामध्ये परमरहस्य झापूनच आहे. मी स्पष्ट का बोलतो. कोणी तर शेवटी बोलावंच लागतंय. आम्ही राष्ट्रसंताचे विरूपाक्ष शिवाचार्य महाराजाचे भक्तीचे प्रचारक आहोत. प्रचार करताना फाजील बोलायचं नाही आणि वास्तव सोडायचं नाही. कारण परमरहस्य ग्रंथ तुम्ही जीवनामध्ये स्वीकारा. भक्ती मनोरंजन नाही. काय घुलिलो, काय हसविलो. हसू थोडं झाले का इथे येऊन हसाय. पहिलेच हसू झालेला आहे. इथे येऊन हसल्यानं काय होतं. इथे यायचं आहे, काहीतरी घेऊन जायचं आहे. इथले 2 शब्द जरी घेऊन गेलो जीवन कल्याण झाल्यास. संतांच्या शब्दामध्ये काय ताकद. एक छोटं उदाहरण देतो आणि मला जवा कवा वरून स्वामीजी आदेश येईल की आता कार्यक्रमाला विश्राम द्या. कीर्तन हे शटरचं दुकान आहे. पहिल्यासारखं फळ्याचं दुकान नाही. लावाय वेळ लागतो होता. शटर कवाई खाली वाटतंय आपलं. सज्जन हो, संतांच्या शब्दातली ताकद सांगतो. एक राजा होता आणि जुन्या काळात बी आजच्या काळात बी तेच आहे. कुठेही जावा ढकला ढकलीचा. मग ते भजन असो, कीर्तन असो, गायकी असो, सप्ताह असो, ढकला ढकली जुन्या काळात बी होती, ह्या काळात बी आहे. पण आता लई वाढली आहे. देव कुठे की, भक्ती कुठे की, म्या बडा तू बडा. अशानं जर माणसं बडे झाले असते तर मग ढकलणारा बहादरच सगळ्यात मोठा झाला असता. असं होत नाही. भक्ती एक शक्ती आहे. ती मिळवावी लागते आणि संतांनं ती मिळवली. एक महात्मा एक राजाला प्रधानानं संतांच्या शब्दाची ताकद सांगलेला. प्रधानानं राजाला मारण्याचा कट रचला. राजा उदास झाला. वातावरण बिघडलं राजवाड्यातलं. एक दिवस सहज जंगलामध्ये गेला. तिथे एक महात्मा तपश्चर्येला बसला होता. जुना काळ असो, नवा काळ असो, ज्याच्यामध्ये भक्तीची शक्ती आहे ती ताकदच वेगळी आहे. ती दाखवायची गरज नाही. आणि त्या महात्म्याला बघितल्या बघितल्या राजा विनम्र झाला. पण महात्मा ध्यानस्थ होता. पुढे एक तळं होतं. शब्दाची ताकद सांगला आणि हा पाठीमागे उभा टाकला. भीती होती महाराजाची. आज तुम्ही आणि बोलतो, पण महाराजाजवळ गेल्यावर माणूस विनम्र होतो. एक त्यांच्यात दैवी शक्ती निर्माण करावी लागते, मिळवावी लागते. मिळत नाही काय. सगळं पैसे काय वरून पडत नाहीत, मिळवावंच लागतात. मग ते चोरी करून मिळवा ना, काम करून मिळवा, पण कशी बी मिळवावंच लागते. मग राजा मागेच थांबला. एवढ्यामध्ये सहज साधून डोळे उघडले. पुढे तळ्यामध्ये एक मोठी शीळ आहे. संतांच्या शब्दाची ताकद. आणि त्या शिळेवर एक खंड्या पक्षी बसलाय. ते आपली चोल पाण्यात बुडवायचं आणि त्या शिळेवर घासायचं. त्यावेळेला त्या साधूच्या मुखातून सहज शब्द गेले. घिस घिस घिसाओ, ऊपर से लगाओ पानी, क्यों घिसघिसा रहे हो, यह बात हमने जानी.
सहज वाक्य बोलला, घिसघिस घिसाओ ऊपर से लगाओ पानी, क्यों घिसघिसा रहे हो, यह बात हमने जानी. राजाला वाटलं महाराजानं मलाच मंत्र दिला. वापस गेलं किंवा राजात जाताना वाटतं काय, घिसघिस घिसावत. घरी गेल्यावर काय, घिसघिस घिसावत. या संताच्या मुखातून निघालेल्या शब्दाचा सतत पुनरुच्चार म्हणजे जप आहे. जप म्हणजे काय, एकाच गोष्टीचा सतत सतत पुनरुच्चार करणे. जप करा म्हणजे तीच गोष्ट बार बार म्हणा. मग हे तेच म्हणला. मग त्यानंतर तिकडे प्रधानानं सांगितलं होतं, राजाची तुमची आमची दाढी कोण करतंय, न्हावी. न्हाव्याला सांगितलं होतं, बाबा राजाची दाढी करताना तू त्याचा वस्त्र्यानं खून कर, तुला मागल तेवढ्या सोन्याच्या मुद्रा, कोणता बी ते असो, आपण असो लालची. माणूस म्हणजे लालची आहे, जनावर बी लालची आहे. लालचीपणामध्ये जनावर कुपाटीच्या मध्ये जाते, काट्या खाऊन बाहेर येते. आपण बी बिघडला होते लालचीनं. लालूच लई खराब आहे, त्याच नाव आहे लोभ. आणि राजाची दाढी करायला राजा म्हणतो, दाढी करत असताना पाणी लावले, घिसघिस घिसाओ ऊपर से लगाओ पानी, क्यों घिसघिसा रहे हो, ये बात हमने जानी. आता वस्त्र घासावं लागते, पाण्यात बुडवावं लागते. ही सगळी प्रक्रिया ते करत असताना राजाच्या तोंडातून हे वाक्य गेल्या त्या वारकानं वस्त्रात टाकलं न. राजाला कळाले माझे काही खैर नाही, म्हणून राजाचे पाय धरले. राजा म्हणतो, अरे काय झालं, दाढी कर. तो म्हणतो, नाही महाराज, मला प्रधानानं सांगितलं होतं. तेव्हा राजाला कळालं, अप्रत्यक्ष संताच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे. तर प्रत्यक्ष मन्मथ स्वामी महाराजांनी परमरहस्य ग्रंथ एवढा मोठा दिला, त्याचं आपण ज्ञान मिळवायला तयार नाही. पालत्या घागरीवर किती पाणी टाकलं तर भरत नाही. किती बी गावं मी फिरलो, 50 वर्षापासून फिरलेला महाराज. हे तेव्हा कार्यकर्ते होते इसनाथ स्वामी, फार जुने. मग एवढं फिरून कंबर बांधून घटे पडले, लाभ टाळ फुटले, पक्वादाचं धुमड फुटली. पण मिळालं काय, मिळवण्याच्या माध्यमातून आम्ही काम करीत नाही. आणि जे पाहिजे ते मिळालं, ज्याच्यावर भागलं आलं त्याच्या पूजण्याची गरज वाटना गेली आहे. अरे तुम्ही कलियुगातले, तुम्ही कोण आहो. सप्ताह म्हणजे यज्ञ आहे, कलियुगातला यज्ञ आहे. आणि हा तर गुरुमठामधला यज्ञ आहे. आणि या यज्ञामध्ये तुम्ही कोण आहो, अहो तुम्ही गण आहो. भजनी मंडळ जेवढे आहेत तेवढे गण आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही किती आनंदाने भजन करता, किती आनंदाने नाचता. तुमच्या या वैभवाला बघून मन्मथ स्वामी काय म्हणतात, क्रीडू गणाची आम्ही. सज्जनो, जगाच्या पाठीवर कुठं बी जावा, ज्या आनंदामध्ये क्षय आहे ते आनंद बाहेर आहे. पण भजनाचा अक्षय आनंद आहे. फक्त इथं रंगावं लागते. इथं रंगताव का गुंगताव तुम्हाला माहित आहे. इथं माणसं गुंगत्या, रंगत नाही. कारण हे घनाचा मेळा आहे. अरे शिवाचे सगळे प्रमत आहे. आणि सज्जन हो, अभंग असा आहे,
गुरु प्रसादाची थोरी. गुरु कोण हे त्याने आम्हाला कळालं नाही. हे ज्या दिवशी कळल त्या दिवशी आम्ही गुरुकर जात हो. आम्ही गुरुकर राहत नाही. जावा गुरु करून घेतलो, दीक्षा घेतलो, मंत्र घेतलो, झालं काम. अरे दीक्षा घेतलात म्हणजे काम झाली, मंत्र घेतलं म्हणजे काम झाली. त्याचा विकास का केलो? आज आम्ही मंत्र घेतला, अनुग्रह घेतला. गुरुमंत्र हे बीजाक्षर आहे. गुरु जो मंत्र देतो, गुरु जो अनुग्रह करतो, ती शिष्यासाठी दिलेली एक मोठी देण आहे. गुरु तर महात्मा अपाट आहे, थोडं सांगायचं. आणि गुरु जेव्हा अनुग्रह करतो त्याचा वाढवा करावा लागते. पण आम्हाला ते कळलं. काय झालं? जणू महाराज येत्यात बसत्या जाऊ द्या. एका महाराजानं 2 शिष्याला, याला बी एक पसाभर हरभरे दिले आणि दुसऱ्या शिष्यालाही दिलं. तुम्हा दोघात योग्यता प्रधान शिष्य कोण आहे? ज्याला वज्र उचलत नाही त्याला वज्र देऊन उपयोग नाही, ज्याला कळत नाही त्याला ते सांगून उपयोग नाही. फार गुह्य ज्ञान आहे ते. आणि त्या दोघाला म्हणजे तुम्हाला मी दिव्य ज्ञान सांगणार आहोत, पण त्याची योग्यता महत्वाची आहे. त्या दोघाला एक एक वंजळ हरभरे दिले. मी 5 वर्षाच्या बाद दोघांची बी हरभरे बघायला येणार. मग एकानं काय केलं? सोन्याची पिटी केली फुटफुट्या लागली म्हणून आणि तिजोरीमध्ये ठेवलं. एकाने विचार केला. विचार एक माणसाचा सगळ्यात मोठा मित्र आहे. ज्याच्याजवळ विचार नाही त्याचं जीवन शून्य आहे. आणि म्हणून त्यांना म्हणलं आपुला आपण करावा विचार. विचार एक मानवाला मिळालेली सगळ्यात मोठी शक्ती आहे. फक्त तुम्ही लोकात नाही, घरी विचार करायचं. मी भजन कशासाठी करणार? उत्तर कोणी सांगायची गरज नाही. तुमचं मन तुम्हाला उत्तर देते. मी पूजा कशासाठी करणार? मी किती वेळ करावं? कसं करावं? प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं मन तुम्हाला देते. आणि म्हणून विचार हे अत्यंत महत्वाचा आहे. दुसऱ्या शिष्याने विचार केला. एकाने ठेवला सोन्याच्या पेटीमध्ये हरभरे. 12 वर्षाला या ना, जवळ यायचा तेव्हा फुटफुटी लागणार ना, किडना जशाला तसे बघायला मिळतात. खुश हरभरे जपून ठेवलं म्हणून. काही माणसं खुश आहेत, माझं झालं काम. दीक्षा घेतलो, मंत्र घेतलो, एकदा हाड भाजले. काही भाजणार? उगी इडी कल्पना आहे. येड्याला वाढच मिळते, दुसरं काही मिळत नाही. आणि मग दुसरा जो शिष्य होता तो विचार करतो, माझ्या गुरुनं मला हे हरभरे का दिले? सगळे उत्तर विचारात आहे. कुणबी पेरण्याच्या आधी विचार करणार, लोकांचा बघून पेरतय. आणि राशीच्या विचार करते. काय जे लुंग्या असतील त्याची रास कर. आता काय मिळणार आहे? विचार हा करण्या अगोदर आहे. कुठल्याही कामाचा विचार. आणि त्या शिष्याने विचार केला, हे हरभरे दिलेत म्हणजे याचा वाढवा करायचा आहे. मग त्याने काय केला? ते हरभरे पेरले, त्याची रास केला. आता एवढ्या लई वंदळभर हरभऱ्याची किती झाडं झाली? त्याचे झाले 2 पाहिले हरभरे. ते पुन्हा पेरला. 10 वर्षामध्ये
एक गोदाम भरला हरभऱ्यानं. महाराजाने 10 वर्षाच्या बाद पहिला भारी शिष्य होता. सोन्याचं मिळालं म्हणजे भारीच आहे की. ते भारी नाही पण तुम्हा आम्हाला लौकिकामध्ये मोठा आहे. आणि लोक त्याच्याच मागे लागले. मग गेला त्याच्या घरी, त्याने बिन्ना केला, जेवण केलं. महाराज तुमचा काही कच्चा शिष्य नाही. तो काही हरभरे म्हणून तिजोरी काढला, मधून पिटी काढला, जशाला तसे हरभरे. महाराजांना म्हणलं हे कुचकामी शिष्य आहे. लेकरं शाळेत सगळे सारखे राहणार, काही 10 सांगतील तर बी एकदाही म्हणा येणार. भगवंतानं सगळ्याला सारखी बुद्धी दिली. मग देव लय हुशार आहे. पै कुणाला बुद्धी बी किती प्रकारची आहे? 3 प्रकारची आहे. पहिली कोणती? चर्मबुद्धी. लगे कातड सोडला का सांगतील किंवा मनीत घरला जाणारी बुद्धी. दुसरी घृत बुद्धी, हातावर तूप ठेवा एवढा भाग उष्णतेनं व्यापतोय. 12 ऐकून 4 गोष्टी सांगते. आणि तिसरी जी तैल बुद्धी आहे, 2 गोष्टी ऐकून 50 गोष्टी सांगते. आणि सगळ्याची तैल बुद्धी होते होता पुढे सांगणं होणार नाही. भगवंताच्या शिवाच्या नामस्मरणानं मी एकदा आणि 1000 वेळा छातीवर हात मारून सांगतो, ज्यानं ज्यानं अन्यन्य भावानं गुरकर जात होऊन भगवान शिवाचं नाव घेईल त्याची बुद्धी तैल झाल्याशिवाय राहणार नाही. राहणार हे मी काही गप्पा मारेल नाही. मी जुने महाराज मोठे महाराज होते. तुम्ही कोणी बी नव्हतो तेव्हा. 40 वर्षाखाली मी या मठात रोजच यायचा. तो एक 5-4 कीर्तनकार, त्याच्यामध्ये कमी असले की कुठेही डिमांड आहे, लय असले की कुठेही धक्काबुक्की आहे. ते तर नाही, सगळ्याला 4 फायदे. आणि ही जुनी परंपरा आहे. आणि त्या महाराजाच्या नंतर, मोठ्या महाराजानंतर या मठाचा आणि धर्मप्रचाराचा, मन्मथ माऊलीच्या परमरहस्य प्रचाराचा जर कुणी वाढवा करीत असेल तर मी आणि ते माझे आणि महाराजांचे संबंध अत्यंत जवळचे. आम्ही नेहमी बोलतो आणि त्यांचं कार्य विशाल. आम्ही कोणाची स्तुती करत नाही, पण जे सत्य आहे ते सांगायला भेट नाही. महाराजानंतर आणि चांगलं काम करताना तकलीफ सोसावी लागते. खऱ्यानं वागणाऱ्याला अवघी लय ताप आहे म्हणून म्हण आहे, खऱ्याची माय वनवासाला गेली. म्हणलास तर बी जाणारी आहे, अन्न म्हणलास तर बी जाणारी आहे. म्हणून खरं सोडायचं नाही. रामचंद्र खरं बोलून वनवासाला गेले आणि वनवासाहून आल्या लंकेचा राजा, ह्याचा अयोध्येचा राजा झाला. तसं खरं बोलणाऱ्याची सुरुवात वाईट आहे पण शेवट गोड आहे. खोटं बोलणाऱ्याच आहे सुरुवात गोड आहे, शेवट मी सांगणी होत लय वाईट आहे. आणि म्हणून तो शिष्य दाखवला महाराजाला नेऊन. महाराजावर निष्ठा होती त्याची. महाराज दिलेल्या पसाभर हरभऱ्याचं एक गोदाम भरले. मी का बोललो? शिव हे बीज आहे. त्या बीजाचा विस्तार जसं गोदाम भरलं. शिवभक्ती ही शिव कुण्या जातीची देवता नाही हो. 36 तत्वापैकी 35वे ज्ञान तत्व शिव आहे. शिव म्हणजे ज्ञान, जीव म्हणजे अज्ञान. वस्तू एक नाही, एक आलं की दुसरी यावंच लागतं. मान आला की अपमान येतो, निंदा आली की स्तुती येतो. शिव हे ज्ञान आहे. त्या शिवाजवळ अविनाभाव संबंधानं वास करणारी हवगी आमचे महाराज भाऊच्या म्हणून सांगलं इमर्षा शक्ती आहे, जिला चित शक्ती म्हणतो, जिला आपण जगन्माता पार्वती म्हणतो. परमरहस्याची 3री चोळी आहे. त्या चित शक्तीनं भगवान शिवाचा
अप्रत्यक्ष अनाम शिवाचा आधार घेऊन त्याच्याच आधारानं पहिलं तत्व प्रकट झालं ते शिव तत्व. आणि त्या तत्वानं एकच म्हणलं, मी सर्वज्ञ आहे. आता किती गंमत, लय गमतीचा माझी आता मी जे महाराजांनी मला सांगितले माझ्या गुरुनं की धर्मप्रचारामध्ये संप्रदाय हा अत्यंत तोला मोलाचा आहे आणि ज्ञानाचं प्रतिपादन ही काळाची गरज आहे. माणूस मंगळावर चंद्रावर, कालच एक मॅडम उतरली कुठून तर आपण इथल्या इथं बी तळ्यावर नाही. त्याचं कारण परमार्थ हा लंगडा परमार्थ आहे आणि शिव हे. आणि म्हणून मनमस्वामीनं सांगितलं परमरस्यात, गुज खून ब्रह्मांडाची पुढे रोज पारायण करतो काहीच माहित नाही, नळी फुंकिले त्याच्यामुळे तर परमार्थाचं काही गवसल नाही. गवसाला बघा तैट राहायला काय, गुज खून ब्रह्मांडाची कतनी शक्ती नसे आनदेवाची परमरस्य कारण. अरे ब्रह्मांडाचं रहस्य केवळ एक शिवाशिवाय कोणी सांगू शकत नाही. शिव म्हणजे ज्ञान आणि तीच परम आणि त्याचा अनुग्रह करता. मी पुढलं सांगलेलं मी माझा आमचे गुरुबीवरे ऐकूल्यात, त्यानं सांगितलं ऐका म्हणून, या ब्रह्मांडाचा अनुग्रह करता गुरु आहे. आणि परमरस्यामध्ये गुरुचं रूप सांगितलं, जो परमात्मा परमेश्वर तोची सदाशिव. हे कधी लक्षात घ्यावं, हे कुणी सांगावं, हे तुम्ही आम्ही सांगावं लागते. आता हे सांगणाऱ्याला बोलवायचं बंद झालंय, जणू हे त्याचं कळलं काय बी सांगते. मग आता घुमवायचं बोलवायचंय का? जीवन घुमून घुमून दमलंय. जीवन परिवर्तनाचा मार्ग म्हणजे परमार्थ आहे. आणि मी काही 50 वर्षाचा प्रवासी या मार्गातला, मी नवीन नाही. आणि सज्जन हो, गुरु हे कोण? या ब्रह्मांडाचा अनुग्रह करताय. मग पुन्हा निग्रह करता, लय करता, पालन करता, उत्पन्न, हे क्रम आहे पुढला, मी सांगत बसत नाही. गुरु म्हणजे ज्ञान आणि ती ज्ञानाची परंपरा भूलोकावर कोण आणली? सांगितलं शिवानं भक्त पार्वतीला, ते परमरस्य. पण त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये, सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कलियुगामध्ये ही जी गुरु परंपरा आहे, ही जी भक्तीची ज्ञानाची परंपरा आहे, हिचा प्रचार आणि प्रसार करणारे दारुकाचारी, दारुक आणि रेणुक हे कोण होते? हे दोन भगवान शिवाचे द्वारपाल होते, शिवाचे अत्यंत प्रिय होते. आणि झालं काय, मोठ्या सभेमध्ये रेणुकाचार्याला भगवंतानं खुणवलं, मला देव बोलिल्यात म्हणून. गडबडीमध्ये जाताना दारुकाचार्याला ओलांडले. खऱ्या भक्ताच्या नादाला लागणाऱ्याचा काटा काढणारा भक्त नाही, त्याचा देव आहे. हे मी अनेक अनुभवानं बोलतो, फक्त तुम्ही प्रमाणिक राहा. अहो निक्क दूध कोणी बी घरला येऊन घेते हो, 2 दिवस येणार नाही कळते कोण, कळाल्यावर 2 रुपये आगाव देते. हा, तर रेणुकाचार्याला सांगितलं, तू माझ्या दारुकाचार्याला ओलांडला, तुला भूलोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. गर्भवास अत्यंत वाईट, गर्भवासाचं दुःख वाईट. रेणुकाचार्याने म्हणले, देवा मला गर्भवास नको. प्रार्थना केली, दयाळू भगवंतानं सांगितले, तुझा अवतार होईल सोमेश्वर लिंगातून आणि तू शिवतत्वाचा प्रचार करशील. आणि पहिला गुरु रेणुकाचार्य, आचार्य रेणुकाचार्य. आणि ही परंपरा मोठी आहे. 5 दिशा
परमेश्वराला 5 मुख आहेत. कोणते कोणते मुख? सद्दो, वाम, अघोर, तत्पुरुष, विषय. प्रत्येक मुखातून एक आचार्याची उत्पत्ती आहे. मी आता ती कथा सांगत बसत नाही. तर ही जी गुरु परंपरा, त्यांना 1000 मठ आहेत. 5 गुरु आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्य. 5 पंचाचार्याची परंपरा आहे शिवाचार्य. मठ म्हणजे हे मठ, हे संन्यासाचा मठ म्हणजे कोणता मठ? हे मठ फार वेगळा आहे. मठाची व्याख्या वेगळी आहे. आणि मठ बांधिले निरंजनी, एक आरती आहे बघा. आरती करू सद्गुरूला. मठ बांधिले निरंजनी म्हणजे जिथं ज्ञान आहे, जिथं साधना आहे, जिथं उपासना आहे, जिथं प्रपंच जीवाला जीवनमुक्तीचा मार्ग सांगणार केंद्र म्हणजे मठ. या मठाला एवढी अन्यसाधारण किंमत आहे. आणि तिथला शिवाचार्य महात्मा 101 पायऱ्या ओलांडलेला जर असेल तर त्याचं महात्मा प्रति रेणुकाचार्यच. सज्जन हो, कुठली बी जबाबदारी आधी स्वीकारणं हे सोपं काम नाही. कीर्तनकार होणं बी सोपं काम नाही. कुंपण लावून घ्यावं लागतं. अवघे महाराज हटलाच बसून भजे खाऊन मना शिवार म्हणलं तर जमना. तंबाखूचा इडा तोंडात ठेवून चुकून जर बोलला तर जमना. ही क्रिया मार्ग आहे. मी सुरुवात सांगितलं अवघड मार्ग आहे. आणि या मार्गाचा ज्याने ज्याने स्वीकार केले त्याचं कल्याण झाले. इथं अवघड आहे, त्याग आहे. म्हणून भक्तीचे अंग किती किती भक्तीचे अंग? उगत चला सांगलेलं 3 अंग आहेत. पहिलं त्यागाम, दुसरं भोगाम, तिसरं योगाम. हे परमरस्यात एकेकाचे 2-2 भाग आहेत. शिवाद्वैत सिद्धांत. मी तर म्हणतो सद्गुरूला ज्याने शरण जातो, उग गुरुप्रसादाची थोडी म्हणजे मधले जे दुश्मन उगत आहे ना ते थोडं कळावलं तरच जातात. म्हणून पार्श्वभूमी सांगणार आम्ही. कारण हे जे बोललो का हो, कारण माझं डायव्हर्शन करू नका. कारण ज्ञान एक शक्ती आहे आणि शिव हे ज्ञान आहे. आता मी थोडं लवकर येतो. जीव हे अज्ञान आहे, शिव मलरहित आहे. म्हणून आपण काय म्हणतो? इमलमचलम म्हणतो का? ओम ब्रह्मानंदम मध्ये कुठे येतं का इमलमचलम? ते इमलमचलम म्हणजे काय? उगण्या मावल्या आधी म्हणायचं. अरे प्रत्येकावर थांबा. तुमची सुसाट गाडी नाही, थांबे कशाला केले? इमल म्हणजे मलरहित. परमात्मा मलरहित आहे. आणि या जगात एक वस्तू कधीच निर्माण झाली नाही आणि होणार बी नाही. पुरुष आला की स्त्री आली, मान आला की अपमान आला, निंदा आली की स्तुती आलीच, आणि अजन्म आला की जन्म मरण आलं. शिव अजन्म, त्याला जन्म नाही मरण नाही. त्याच्याजवळ अज्ञानच नाही. जीव हा जीवाचा पहिला मल आहे, अनवमल. त्याचं नाव आहे अज्ञान. ते सगळं अज्ञान. अज्ञानात बी ज्ञान आहे. दादा सांगून जातो अज्ञानात बी ज्ञान आहे, पण त्याच्यात अहंकार आहे. आणि ज्ञानातलं जे ज्ञान आहे त्याच्यात अहंकार नाही. आता अज्ञानातलं ज्ञान सगळ्याला मिळालंय. पुस्तक वाचलं, पोत्या वाचल्या. ज्ञानातलं ज्ञान ज्याला मिळवायचं आहे त्याला संतानं एवढं सोपं आणि सोपं सांगितलं. काय? उठून या प्रातः काळी.
एवढ्यासाठीच प्रमाण दिलं हे उठून बघा. हा प्रयोग आहे, ऐकून उगा असं झाडीत घातला जायचं नाही, प्रयोग करायचा आहे. चहा पिल्याशिवाय चव कळत नाही, नाव घेतल्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही. उगा इथं पारबत टाळी वाजवू नये, घरी जाऊन टाळी वाजवा. नामाची जादू 1,00,000 वेळा एक महाराजाचा भक्त सांगतो की त्याच्यात ताकद आहे. तर मी त्याच्याच मागे लागलेला माणूस. माझ्या गुरुने मला सगळं येऊन गेले, पार महालिंगापर्यंत जायचा मार्ग सांगून गेले. भाग्यवान हो मी. आणि नामाची ताकद एवढी आहे मायनो. नाम ज्याने घेतला, लक्ष्मण महाराजांनी नाम घेतलं. अवघे तुम्ही ऐका, त्याला काय, त्याला भैरवी म्हणते, नटभैरव म्हणते, काय बी म्हणते, घुमितोय. आता तुम्ही कीर्तन करा, नाही ते कामाचं आहे जमना गेल्याला. तर सज्जन हो, ज्ञान हे अत्यंत मोठं आहे. शिव म्हणजे हे ज्ञान आहे आणि गुरु म्हणजे बी ज्ञानच आहे. गुरु 2 प्रकारचा आहे, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. आता गुरुचा प्रसाद तर लई नमण्याचा आहे. उगं वजत सांगत जाणारा उगं मोजके बाल टाकायचे, कारण गुराला लावायचं नाही. कारण शिव हे ज्ञान आहे. सगळ्यात मोठी गुरु भक्ती आहे. गुरु भक्तीपेक्षा जगात मोठी भक्ती नाही. तुम्ही म्हणताल का बर, त्याचं मी उत्तर देतो. कुणी सलुप्ता देईल, कुणी स्वरूपता देईल, कुणी समीपता देईल, कुणी सायुज्यता देईल, पण निर्गुण सायुज्यता हे केवळ देणारा गुरुच्या जवळ केवळ ज्ञान आहे. ज्ञान हेच गुरुरूप आहे. आणि या ब्रह्मांडामध्ये गुरु सारखा समीपता बी पुण्य संपलं की झालं. सलुप्ता हे जेवढे काही मिळविलेले पद आहेत, बॅलन्स झाले की नॉट रिचेबल म्हणतात. मोबाईल मध्ये बॅलन्स भरल्याने ते पद, पण ज्ञानरूपी जी सायुज्यता आहे ती कधीच ढळत नाही. आणि ती देणारा केवळ गुरु आहे. म्हणून माझ्या शिवदासानं म्हणणं का थोडं, शिवदास म्हणे दाता नाही सब. अरे गुरु सारखा दाता नाही. काय सांगावं, दंडकारण्यामध्ये भगवान शिवरामाचा संवाद आहे. वेदेश्वरी वाचा, मी सांगितलं 100 वेळा ते ग्रंथ. फार सुंदर समन्वय आहे. गुरु रूप काय, गुरुच्या जवळ गेल्यावर काय मिळतंय. आम्ही गुरुजवळ जातो, सुरिकच होईना, धंद्यात बरकतच येईना, बरंच वाटना, गोळ्या लिहून महाराज नेहमी म्हणावं मला, अरे मला देवा अनुभूती मिळायचा म्हणून असा एक बी येईना. महाराज म्हणायचे जा म्हण स्वामीला, वाट परमरस्य. तर ज्ञान मिळवायला फक्त एक शिव. शिवभक्ती सगळ्यात मोठी का, की कुण्या जाती धर्माची नाही. धन्य धन्य शिवभक्ती, आढळ सायुज्याची मुक्ती. ती कशी मिळते ती मी ओझरता सांग. शिवभक्तीमुळे लय महत्वाचं कोड आहे बरं. हो गे, शिवभक्तीमुळे गुरुप्राप्ती आणि गुरु कृपेमुळे शिवानुभूती. आणि गुरुची ओळखच शिवभक्ती शिवाय होईना. आणि गुरुच्या जवळ जाऊन लक्ष्मण महाराजासारखं बोलावं लागते. लक्ष्मण महाराजाला नाम घेऊन रज मरून गेला. रजगुण कामी काय, तम मरून गेला. तमगुण क्रोधी काय, अंगात राहिला सत्वगुण. सत्वगुण जेव्हा जागा होतो तेव्हा भक्त कुठं जातोय, 101 ठिकाणी. त्याच्यातलं पहिलं स्थळ आहे पिंडस्थळ. हे शरीर पिंडस्थळामध्ये स्वामीजी आता काही करणार बी नाही, पण सांगतील याची पर्याय बी नाही. पिंडस्थळामध्ये हे माझं शरीर आहे, मी नाही, एवढी कळतंय. म्हणजे त्याने भक्तीमुळे थोडा 1-2 काढाय शिकला. त्याच्या पुढे पिंड ज्ञान स्थळ. इथं जर साधक गेला हो भक्त नामाच्या बळावर पिंड ज्ञान,
पाय म्हणजे काय, हात म्हणजे काय, नाक म्हणजे काय, हे सगळे इंद्रिय काय म्हणजे स्पष्ट स्पष्ट कळतात. आणि जेव्हा हे कळतात तेव्हा त्याची आसक्ती कमी होते होते होते. की मी प्रामाणिकपणाने सांगणारा महाराज, हे जेव्हा कळल पिंड ज्ञान स्थळामध्ये, हे कळालं संतांना, संताचा विषय गेला, संताच्या अंगामधलं सगळंच गेलं आणि संतांना शिवाय थोड्याच्या पिंड ज्ञान स्थळामध्ये जेव्हा हवीराव साधक येतोय, 100% येतोय, फक्त नामाचा आधार घ्या. आणि त्या वेळेला त्याला की शरीर कळतंय, हो तुमचं बी शरीरच आहे, माझं बी शरीरच आहे, तुम्हाला बी इंद्रिय आहेत, मला बी इंद्रिय आहेत. त्याच्याबद्दलची जी आसक्ती होती ना, आसक्ती मरते, देह तादात्म्य जाते. आणि म्हणून संतांना म्हणलं तनुभूता पंचकाची अस्ति मास. आता आमच्या शिवदासानं तर लई खराब म्हणले, मी इथं म्हणणार ते हे कवा कळतंय, कुचेष्टा मंगळ म्हणलंय, हे कवा कळतंय ज्या वेळेला पिंड ज्ञान आणि ज्या वेळेला साधक नामाच्या बळावर पिंड ज्ञान स्थळामध्ये येतो तेव्हा तो संसार शय्य स्थळामध्ये जातो. इथं संसार काय, हे उगाच जत्रा आहे. घरातले माणसं म्हणजे जत्रेतले जाव, कोणी 10 दिवस, कोणी 20 दिवस, कोणी 10 वर्ष, कोणी 100 वर्ष, मागी पुढी जाणारेच आहो. हे सगळं कळतंय. हो लक्ष्मण महाराजाला असंच झालं, नामामुळे संसार हे स्थळात गेला, संसार सामान्य वाटला, त्याच्यात मन लागणार गेलं. मग साखरखेड्याला प्रसिद्ध महाराजाच्या मठात गेला, तिथं त्यानं गुरुला दर्शन घेतला. गुरुने म्हणले कोण कुठले, त्यानं उत्तर दिला माझं गाव आहे मायापुरी, मी राहतोय उदासपुरीमध्ये. मायापुरी म्हणजे आपण सगळे मायापुरीत आहोत, माया ममतेचं सगळं जाळ आहे. उदाहरणं खूप आहेत पण वेळ नाही सांगाय, कारण मायेनं मोहित आपण, मोठमोठे देव मायेनं मोहित झाले. आता आपण त्यात लय सामान. आणि ज्या वेळेला नामाचे ताकद वाढते तेव्हा माया कमी होते. आम्ही राहतो उदासपुरीत. गुरुला कळालं, तिथं 12 वर्ष लक्ष्मण महाराज राहिले. अनुताप झाला, अनुताप झाल्याशिवाय पश्चाताप होत नाही, आणि पश्चाताप झाल्याशिवाय भक्तीमध्ये मन रंगत नाही. काही जणाला उठवून आलंय, आता रंगणं बी अवघड आहे. आणि पश्चाताप झाला आणि 12 वर्षांनंतर लक्ष्मणाला गुरु कृपा झाली. आई मेली, बाप मेला, आई भेटायला आली लक्ष्मणाला, तुझा बाप मेलाय. लक्ष्मण रडना, जन्म आणि मरण हा विकार आहे, मृत्यू हा शेवटचा विकार आहे, जन्म हा पहिला विकार आहे. जायते, स्थिती, विवर्धते, परिणवते, अपक्षिपते आणि शेवटचा मृत्यू. मी कुठलं काही वरून सांगणार नाही, सगळं माऊलीनं सांगितलं, फक्त त्याचा उलगडा करायला आपण विसरला. आधी आडात घ्या, मग पवऱ्यात घेऊन लोकांच्या गाडीत टाका, आडं भरा आधी आपले. आणि त्यावेळेला लक्ष्मण महाराज माईला म्हणतात, माय का रडणारीस? आईला वाईट वाटलं, अरे बाप मेला तर हे रडना. लक्ष्मणाने कवी अभंगितलेला, माय मेली बाप मेला, भाऊ भगिनी तीही गेली, शोक करावा कोणाचा, अवघा बाजार जाणे आपणा ते बापा. माय मला तुला बी जायचं आहे. हे कवा कळतंय? हे भगवंताच्या नामातून कळतंय. आणि काही जणाला मरायच्याला कळतंय. मरायच्याला कळून का करा, 4 उचलाय उभारल्यात भोवताली, तेव्हा कळून का उपयोग आहे? अगोदर कळा, ज्याला मृत्यू कळाला, ज्याला जायचं आहे कळालं, त्याच्या वागण्यात बदल झाला. 100 वर्षाचं झाले तरी मी आणि मस्त चाव म्हणणारे, मरण यादच नाही. आमच्या संतांना अभंग लिहिलं, मृत्यू असून या शिरी सुख मानिता संसारी, काय म्हणावे तुम्हाला ऐसे कैसे मूड झालं. शिवा देऊन बोललं,
मूड होणं म्हणजे शिवा देणंच आहे. तरी आम्हाला जायचा हे कळणार नाही, राहायचा म्हणूनच उगं कलेक्शन आहे. कलेक्शन तर लागतंच, त्याच्याशिवाय अन्न मिळत नाही, अन्नमय प्राण. पण ज्याला जायचं आहे कळालं, त्याच्या जीवनात किती बदल होते. एक साधू होता, दररोज मठामध्ये त्याचं प्रवचन व्हायचं. मी एक हवगीसारखा शिष्य दररोज जायचा. महाराज असं बोलायचे, ज्याला ज्ञानाची भूक आहे त्याला एक खुराक, ज्याला कथेची भूक आहे त्याला कथा म्हणजे गोष्टी वेगळा कार्यक्रम, उगं मनोरंजन. 8 हात लाकूड 9 दिलपी. मी तर म्हणतो कुठल्याही सप्त्यामध्ये सप्त्यात शिवकथा होणी. आमचा गुरु बी तेच म्हणत होता. त्याच्यामुळे भजन गेलं, बाहेरले 4 यावं तेव्हा भजन व्हावं. त्याच्यामुळे प्रवचन गेलं आणि 3 तास कथा ऐकल्यावर कीर्तनाला कुणी येईना. मग सप्त्यात कुण्या कामाचा. मी प्रत्येक गावात सांगतो, जिथं जातो तिथं कथा ठेवा सप्त्याच्या व्यतिरिक्त. जर सप्त्याचा आनंद गावचे भजनी मिळवायचे असते. आणि त्या साधूला रोज शिष्य जायचा. एक दिवस त्याच्या मनात प्रश्न आला, आता हवगी तुमच्या माझ्या मनात अनेक वाईट विचार येतात. मग त्या शिष्याला प्रश्न पडला, माझ्या गुरुच्या महाराजाच्या बी मनात वाईट विचार येतात का. एक दिवस हिंमत करून विचारावं म्हणला, महाराज माझ्या मनात मी बकतपुतीला येतो, कथेला येतो, 24 तास तुमच्या जवळ येतो, पण वाईट विचार येतात. तुम्हाला बी वाईट विचार मनात येतात का. वाईट विचार मी मेल्याशिवाय चांगले मरणार, आणि चांगले मेल्याशिवाय ध्यान लागणार, आणि ध्यान लागल्याशिवाय अनुसंधान होईना. हे पुढला टप्पा मी सांगणार. त्यावेळेला महाराज म्हणले, तू उद्या ये, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. वाईट तुमच्या मनात विचार येतात का, नीट ऐक. दुसऱ्या दिवशी आला. महाराज म्हणले, इकडलं तिकडलं बोलले आणि म्हणले, बाबा तू 10 दिवसामध्ये तुला मरण येणार आहे. आता मला जर म्हणलं तुम्ही घरला गेल्यावर मरणार आहात, माझं कीर्तन चलन. किंवा तुम्हाला म्हणलं घरी गेल्यावर मरणार 8 वर्षात, बोला वाटल. सगळा मोठ्या 8 तासानं बांधलेला डाव कसा सोडून जायची वेळ आली. परेशान होतोय. एकदम ते शिष्य परेशान झाला. त्याला उठायचे ना गेले, एवढी चक्कर आली. महाराजाने कसं तर पायऱ्या उतरवले, घरी आला, सांगितला घरच्याला, आता मी 10 दिवसात मरणार आहोत. सारखं चिंतन, मला जायचं आहे, मी चाललो. कधीच कुणाचं चांगलं कसलाच विचार डोक्यात नाही, फक्त भगवंताचं नाव. देवा मी निघालो तुझ्याकडं, देवा मी निघालो तुझ्याकडं. आणि 10वा दिवस उजळला. महाराजांनी त्याला बोलवून घेतले, त्याला बोलवून आला. महाराज आज शेवटचा दिवस आहे. महाराजांनी का म्हणले त्याला, बाबा या 10 दिवसामध्ये तुझ्या मनात किती वाईट विचार आले सांग. त्याने म्हणला, माझ्या मनात वाईट विचार सोडून चांगला बी विचार आले, केवळ तुम देवाचं नाव चालू. काय गंमत आहे. चांगला बी विचार नाही आणि वाईट बी नाही, केवळ भगवंताचं नावच याद आलं. तेव्हा म्हणतो, महाराज म्हणतात तू मरणार नाही, मी अखंड देवाच्या नावात असल्यामुळे माझ्यात वाईट बी विचार येत नाही, आला तर चांगलाच येतो. ही ताकद आहे नामाची राजा. आणि अशा प्रकारे गुरुची कृपा झाल्यानंतर प्रसाद बी 3 प्रकारचा आहे, शुद्ध सिद्ध साध्य. प्रसादाचे भांड प्रसाद, भाज्य प्रसाद, भाजन प्रसाद. भांड्यात अन्न, पहिला प्रसाद अन्न आहे बघा. मनाचं शुद्धीकरण झाल्याशिवाय मन प्रसन्न होत नाही, आणि मन प्रसन्न झाल्याशिवाय जीवनात आनंद मिळत नाही. मनाची प्रसन्नता करायची असेल तर त्याला अन्न प्रसाद आहे. म्हणतं म्हणजे जैसे खावे अन्न तसे होय मन. अन्न प्रसाद ते भांड्या जे शिजवतो ते भांड प्रसाद.
ताटात घेतलं ते भाज्य प्रसाद आहे आणि मुखात घालतो ते भाजन, ती बी तिघाला अर्पण करवते गुरु लिंग जंगम. ताटातला प्रसाद हे गुरुप्रसाद आहे, लिंगाला दाखवला लिंग प्रसाद झाला. आता आम्ही दाखवतो काही खोल का दाखवला हो, ह्यानं कुठं आहे, शर्टाच्या मध्ये बनिनीच्या मध्ये आणि त्याच्यात पिशवीन त्याच्यामध्ये असं करून तुमच्या तोंडाला पट्टी बांधून जेवा म्हणतो. का जेवता त्याला दाखवा उघडं करून. अहो ते खाताय हो देव, असं का म्हणलं. मग आता जेवढ्याला तेवढं 100% सांगतो देव खातो. देवाला तुम्ही जेव्हा ते खायचा ते दाखवा, ते खातो. एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला मी. तुम्ही दुकानदाराला नारळ मागितलं, काय नेवला लाव, नारळ नेवला. नारळ कुठवर आहे तुमचं, देवाला मठात आणून थोडेपर्यंत, गुरुमाऊलीच्या समाधीला फोडल्यावर ते नारळ तुमचं नाही, ते प्रसाद आहे म्हणतं. माझा म्हणल्या तूच खा म्हणतात, कोणी घेईना. तुम्ही जर म्हणलं जाऊन हाव की माझा प्रसाद आहे, तू खा की मला काय देऊ देस म्हणतात. देवाचा प्रसाद म्हणजे माझं खाल्लं हो त्यानं, जे नारळ होतं ते प्रसाद माझं गेलं. प्रसाद घ्या, माझा नाही देवाचा आहे, माझं खाल्लं का नाही. तस प्रत्येक वस्तू देवाला दाखवा. तिखट आंबट काही म्हणा, प्रसाद म्हणून खात नाही. आणि त्यामुळे आणि जाता जाता सांगतो की ज्या वेळेला पाणी पिताव भगवंताचं नाव घेत लिंगाला दाखवून, तीर्थ आहे लिंग, ती कुणालाही धारण करता येते, काही जात नाही, काही नाही. दाखवून पाणी प्या, तीर्थ होते. नाव घेत पाणी प्या. बघितलं का कधी नाव घेत पाणी पिऊन? नाव घेत जेवून बघितलं, नाव घेत आंघोळ करून बघितलं, नाव घेत कपडे लिहून बघितलं, नाव घेऊन उगं झोपून बघितलं नाही. म्हणून तर तुमचा निधी द्यायच नाही. श्रवण आहे, रोज एका गावाला रोज एक कीर्तन आहे. श्रवणानं कान बहिरे झाले, मनन झाले. मनन न झाल्यामुळे निजद्यात झाले आणि निजद्यात न झाल्यामुळे साक्षात्कारापासून दूर झाले. खुल्लं बोलला लावलं, अरे मनन करा, ऐकिले ते धरा ध्यानी. काय ऐकायचं, एवढं जरी तुम्ही केलो, तुमच्या प्रत्येक जीवनामध्ये भगवंताचं नाव घ्या. शिवाचं नाव म्हणजे गुरु नावच आहे, शिवच गुरु आहे. शिव कधी मरत नाही म्हणून गुरु कधी मरत नाही. शिव म्हणजे ज्ञान आहे. आणि लक्ष्मण महाराजाला ज्ञान झालं, अज्ञान निघून गेलं. आणि मधी हे हृदय बेकार आहे. जणू महाराज इथं कोण कोण आहेत मधी 3 गुण आहेत, मधी षडविकार आहेत, मधी षडरिपू आहेत, मधी षडउर्मी आहे, षडउर्मी माहित नाहीत, आणि मधी पंचक्लेश आहेत. सगळ्यात खतरनाक पंचक्लेश. दुःखी जे जीव आहे त्याचं कारण आहे पंचक्लेश. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हे 5 पान आहेत त्या संसार रूपी वृक्षाला. अत्यंत विषारी, म्हणून तो दुःखी. ते भक्तीने छाटून टाकलं. अरे मृत्यूला ज्याला आनंदाचा दिवस म्हणतो, म्हणून तो पुण्यतिथी म्हणतात, मेल्याला दिवस, वाईट दिवस म्हणणार. मृत्यू कळाला फक्त भक्ताला. आणि मधी जे होते परी ते हृदय भरले, घनदाट आचाट षडरिपू. मध्ये लय धिंगाणा मातून गेलाय हो. आणि ते एकदा गेले ते कवा जातात, मधी नाम न्यावं लागते. नामाला तुम्ही शिवहार म्हणता, देवाचं नाव घेता, बुटबुट करता, तोंडानं म्हणता, मधून घेता का सांगे काही गोष्टी सांगून त्याला. मधी नाव घेण्यास वाचा किती 4, मधी नाव घेण्यासाठी मधी बी वाचायच ना टप्पा, तिचं नाव आहे पश्चिंती वाच. आणि त्या पश्चिंती वाचेनं नाम घेणारं मन एकच आहे. मनाशिवाय कुणालाही ना, म्हणून तर मनाला एवढी किंमत आहे. चांगलं बी तेवढंच आहे, वाईट बी तेवढंच आहे. संसारामध्ये 5 विषय येईल, 5 विषयात रंगील, रंगून कवा म्हातारा झालो, कवा उचलाय माणसाले कळाल मी, त्याचं कारण 5 विषय.
आणि म्हणून जाता जाता सांगतो की हे जे विषय, हे रिपू, हे उर्मी, हे सगळे ज्ञानरूपी प्रसाद जेव्हा मध्ये जातो, हृदय निष्कपट निर्मळ झालं, भगवंताचं पुढे परमरशातच ज्याचे हृदय, हे सगळं बाहेरलं बोलणं गेलं. आणि अंतःकरण निर्मळ झालं, मन उगच म्हणायचं सुचित हस, सुमन हस, सुबुद्धी हस, भाव हस, ज्ञान हस. अरे काय ते शुद्धीकरणाचे टप्पे इथे आम्हाला हस्त बी कळाला नाही. भाव शुद्ध भाव हो, आम्हाला ते काही कळून घ्यायच्या दिशेने प्रवासच नाही. आम्ही सगळा प्रवास करमणुकीच्या, आणि एकदा एवढं केलो की पुण्य लागला नाही तुम्हाला. इथं त्यागांग आहे, भक्तीमध्ये सत्यामध्ये दान म्हणजे त्याग आहे. त्याचे बी 3 प्रकार आहेत, सकाम सोपाधिक दान, निरोपाधिक दान आणि सहज दान. मी सांगत बस ना. तर तुम्ही जे दान करता गुरु घरामध्ये सप्त्यामध्ये, ते त्यागांग आहे, ते त्याग आहे. लेकराला देत नाही पण आपण इथं पैसे देतो, हा त्याग शिकविते. दान जेवायला देतो, त्याग आहे. अनेक जे जमते ते दान करतो, त्याग आहे. त्यागातून मग भोग. आता भोग बी कसा आहे, हे अर्पण आहेत. विषय किती किती हा 5 विषय 6 आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 सगळ्याला माहित आहे. प्रणव हा 6वा विषय आहे. की नाक डोळा कान ही एक एक भोगले. 6वा विषय भोगणारं मन आहे. आणि तुम्ही प्रत्येक विषय, प्रत्येक इंद्रियाला लय मस्त 14वा अध्याय वाचा हो तुम्ही परमरसात. अंगच लिंग कसं होत, इतका समन्वय इतका चांगला आहे. आणि हे ज्ञान आहे, आणि ते शिवभक्तीने मिळवायचं आहे, आणि ते गुरुकडून मिळवायचं आहे. आणि गुरुचा प्रसाद म्हणजे जीवनमुक्तीचं ज्ञान. पहिला प्रसाद अन्न आहे. अन्नाला तुम्ही दाखवल्याची घेऊच नका. कपडे सुद्धा देवाला दाखवून द्यावं लागते. दातात काळी सुद्धा. आता काय काय हे मी सांगण्याने परमरस्य सांगितले पाहिजे. आता फक्त तुम्ही खडखडा वाचाय आणि फडफडा बोलाय शिकला होता, एवढ्यानं भागना महाराज. ही का बोलला. आता ही भविष्यामध्ये जेव्हा हौगी सिनियर होईल माझ्या वयाचा, तेव्हा ही सांगणारी संख्या कमी होईल. करमणुकीचा परमार्थ होईल. मार्केट जसला तसलाची अपार होईल. परमरस्य कुठे की ज्ञान कुठे की, ही आमची. मला गुरु नेहमी म्हणतो ते माझे, तुम्हाला संप्रदायामध्ये फिरायचं आहे, गोंधळ माजणार आहे, लोकांना ज्ञानाची गोडी लागू द्या. गोडी लागण्यासाठी सांगा. कारण कोणाला बी एकदाच कळत नाही. पोराला एक उलट काढते सांगून सांगून पुन्हा कळते. तसं नेहमी हौगीसारखे भवितव्य त्यांना भवितव्य आहे. हे पोरं जर सगळे कीर्तनकार अभ्यास करून परमरस्याचं ज्ञान अभंगाच्या माध्यमातून मांडायला लागले तर उद्या एक असा दिवस येईल. 25 वर्षाखाली कीर्तनकाराला अभंग लिहून देत होते. महाराज ह्याच्यावर बोला. आता तुम्ही महाराज मला बोलले ना याच्यावर बोल. हे जमनाव का जमल त्याच्यावर बोल. मग आलायच कशाला. मला एकानं सांगितलं महाराज भवसागरीचे नाम झाले त्या खेरकाळवाडीत तुमच्या ह्यानं इथला हात त्यानं. म्हणलं एकाला जमना म्हणलं त्यानं. ही शोकांती काय. गायकाकडे भजनी मंडळाकडे गाता मग पाठ पाहिजेत. न करायचं आपण घेतला की 3-3दा का म्हणलो म्हणते. आणि कीर्तनकाराकड परमरस्य वेद शास्त्र एवढा अभ्यास पाहिजेत. भांडवल पाहिजे. तो बिन भांडवली दुकान जिरे आहेत मिरे नाहीत. तेल आहे मीठ नाही. गिराईक येईना. 2 वस्तू घेऊन का करा जिथं आहे तिथं जात आहे. आणि मी निश्चित सांगतो हे श्रोता वर्ग ज्या दिवशी जागा होईल, ज्या दिवशी यांना ज्ञानाची भूक लागल, त्या दिवशी आम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. कारण अभ्यास करून सर्व
पाच मिनिटात मी थांबतो आता, कारण गुरुमाऊलीचं प्रवचन आहे. शिवाचार्य महाराज आलेले 2-4 योग चांगला आहे, कारण त्यांचे वचनामृत ऐकायचं आहे. फक्त एकच ध्यान ठेवा, अभ्यास. अभ्यास म्हणजे कशाचा? फक्त शिवनामाचा अभ्यास करा. हा मी तुम्हाला एक संदेश देऊन लाव. नामाच्या अभ्यासातून जे मिळतंय ते जगात कुठल्याच पुस्तकातून मिळत नाही. बसा बोलले महाराज. नाम एक अभ्यास आहे आणि तो त्याचा सतत उच्चार व्हावा. शिवहार हार मुखी हो उच्चार, हा व्यवहार करा. संतानं नामाला व्यवहार केला हो, आमचा व्यवहार वेगळा संताचा. मग नाम आता कशी गंमत आहे बरं. होय जनार्दन, संतानं नामाचा व्यवहार केला, मग नामातून त्यांना धन मिळालं. तुम्ही भजनाचा व्यवहार फक्त एवढ्या पुरताच करणार आहोत, म्हणून धन पैसे रुपये मिळाले. आम्ही कीर्तनाचा व्यवहार एवढ्या पुरताच करलेला म्हणून जाणं येणं तिकीट मिळाले. पण ज्यावेळी आम्ही नामाचा व्यवहार अंतःकरणातून करू, संतानं केलं नामाचा व्यवहार बंद करा. दुकान काही होय, दुकान 1 घंटा 2 घंटे उघडतो करा. सकाळी उघडले की संध्याकाळी 9 वाजेपर्यंत उघडतो, 9 पर्यंत. म्हणजे जेवण सुद्धा तिथंच. त्याचं नाव आहे व्यवहार. गिराईक कवा येईल माहित नाही, गायक हो तुम्हाला कुण्या गावचा आमंत्रण कवा येईल माहित नाही. इथला हल्ली म्हणलं तर गेलं म्हणू का दुसरं येतच. आणि म्हणून देव कसा विचित्र आहे, मागितलं तर मिळत नाही. फक्त आपली क्वालिटी ठेवा. जगात चांगला मालिका लोक तुम्ही येणार गेलं तर तुम्हाला बोलवते. महाराजांना काबर लोक बोलवत होते, एक भक्तीची ताकद. आणि म्हणून जाता जाता ज्ञान मिळतंय माय, फक्त शिवनामावर जोर द्या. आणि एकदा ज्ञान झाल्यानंतर नामाला मधी न्या. म्हणून सकळाची हेच मागणी म्हणलं संतांना. आणि नाम मध्ये गप बसत नाही. मन बुद्धी चित्त अहंकार रिपू सगळ्याचं शुद्धीकरण करतंय त्यानं. पानितळी यावं नाम म्हणजे ना. आणि एकदा अंतःकरण शुद्ध झालं, रिपू गेले, आनंदच आहे. मी गेलं, नाम कुठवर नेलंय तुम्हाला? कुठवर नेलंय? ऐसा निजद्यात लागता जागृती, स्वप्नी आणि सुषुप्तीत जीव. म्हणजे तिथं तुम्ही गेली पण सुषुप्तीपर्यंत गेलो म्हणून पुढे नेलं. नाही का मत आहे? तुम्हाला जमते तिथवर जावा. उगा 2 पावलं चाललं आणि गावलंय लांबा जा घरला. असं नाहीये. तुमची ती बी सेवा आहे, ती बी सेवा आहे. इथं हे उचलणं बी सेवा आहे. इथली प्रत्येक गोष्ट सेवा, इथे येणं बी सेवा आहे. इथूनच परिवर्तन होतंय. आणि म्हणून अंतःकरण निर्मळ झालं की भगवंत उघडाय हो. 50 वर्षाचा साधक खरं म्हणजे दुःख वाटतंय मला. अरे ज्ञान नावाची वस्तू भविष्यात सांगणाऱ्याची संख्या कमी झाली. कर्मणूक म्हणजे सप्ताह नाही. तुम्हाला जास्त बोलायला जबाबदारी आहे. आता नवीन सुरू केला, अभ्यासाचं चिंतन करा. अभ्यास केल्यावर सगळं मिळतंय. फक्त निध्यास करा की मला वाचायचं आहे. गायकीचा अभ्यास केलो, कोणता राग कसं म्हणून अभ्यास केलो, जमलं. आता मोठमोठ्या फळात गायन चालू आणि तेच बसताय म्हणलं तर इकडं सोडून द्या आणि इकडे एवढा लाव तर ह्याचा बी अभ्यास करा. तुम्ही तर आमच्यापेक्षा भारी होता. 2 अंग येतात तुम्हाला, आम्हाला गायकीचं अंग शून्य आहे. तरी पण खाली आम्ही आपतत नाही, तुमच्यावर सोडून देतो. आणि म्हणून सज्जनो, अंतःकरण निर्मळ झालं ह्या जन्माचं सार्थक आहे. मधी संचेती बी जळून गेलं, क्रियमान जमा होईना.
कारण क्रियमान का जमा होईना. जात जात सांगतो लईच उगे एक उगा धागा निघाला. क्रियमान संचितात जमा का होईना त्याचं एकमेव कारण भक्त शिवभक्त कर्म करणार क्रिया करते. आणि लई जणांना कळाली परमरस होय म्हणून आणि लई जणांना कळाली भक्त कर्म करणार क्रिया करते. आणि कर्म क्रिया दोन नाहीत. कर्म ते क्रिया जाणीचे आपली क्रिया निपुण आचरीचे परम. अहो ज्या वेळेला मी बोलला हे लिंगा हे शिवा तू बोललाच म्हणलं की माझं बोलायचं क्रिया झाली. मी बोलणार नाही ह्यानं बोलणार. मी जेवताना ह्याला दाखवलो मी जेवला नाही ह्यानं जेवला. कर्माला क्रियेमध्ये न्या जमा होत नाही. संचित जळून गेले मध्ये नामानं जाळले. प्रारब्ध तर भोगावंच लागते. आणि मधी जो आनंद बाहेर नाही आनंद मध्ये आहे. अरे आनंदाची खाणी शिव सका आनंद मध्ये आहे. आणि त्या आनंदापर्यंत हे सगळं नाम घेऊन जातं. मी राहिना मी गेलं की तू जाते. आम मम गेलं तिन्ही मल गेले. अनवमल गेला मायामल गेला आणि कार्मिक मल गेला. ह्याचा विस्तार मोठा आहे. आणि अंतकरणामध्ये मी तू पण हा नुरे सुख अक्षय सुख आहे. क्षय संसारातलं विषयिक सुख असल्यामुळे ते क्षयिक आहे. आणि परमार्थामध्ये क्षयिक सुख नाही अक्षय सुख आहे. आणि त्याची व्याप्ती सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद कवा होईल. बर कवा होईल आनंद. किती कोस त्या देहाला 5 अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंद कोश. या 5व्या कोशात आनंद आहे. हो तिथं सतीन पती आहेत. प्रत्येकात्मा आणि परमात्मा तिथं आहेत. आत्मा अलीकडच आहे. लय गमतीचे रूपांतर इथे हे करावं लागते. हो भाषण केल्याने काय बी मिळणार. ह्याच्यामध्ये झिजावं लागतं. हे प्रात्यक्षिक आहे. म्हणून संतांना म्हणलं महादेव म्हणे अनुभवा विन कैलाशीचे केने नाही आहात. भगवंत अनुभवाशिवाय कळत नाही. आणि ते कळण्यासाठी ते संसार आनंदात करायचं पैसे आनंदात कमवायचे. पण भगवंता या सगळ्याचा तूच आहेस म्हणून त्याला सोडायचं नाही. देवाला न सोडता भगवंताची साधना करा. संसार सुखाचा आहे. संसारा एवढी मजा कुठं नाही आणि संसारा एवढी सजा बी कुठं नाही. सजा कवाय मी करला लाव म्हणलं की आणि मजा कवाय देव करला लाय म्हणलं की. म्हणीच ना मॅच घेतलो. का घेतलास तू कुठलं घेतलास वरून आणलास का खालून. मीच म्हणलं की बिघडलं. संसार एक नामी वेची वाचा वाहे भार संसारीचा मग तू तरलाशी निशंक सत्य घी माझी. काय सुंदर वर्णन आहे महाराज. कधी कधी असं वाटतंय ते सांगा वाटतंय म्हणून आम्ही कुठे बी लुडबुडी करणार. आता नवीन पोराला सांगणे वाटला नाही. आणि आम्हाला कारण ही विसरून जाते भविष्यात. माझा गुरु तेच म्हणायचा पिढी पिढी निवळ गप्पानात होणारी आहे का चिंतन नाही ना. अभंग सोडवा. अभंग म्हणजे आगम आहे. शिवागमाचं ज्ञान आहे अभंगात. त्याला काढा बाहेर त्याचा अभ्यास करा. आणि अभंग सोडवल्याला जेवढा गोड आहे तेवढा गप्पा मारलेल्या गोड नाही. आणि म्हणून सज्जन हो सुख जो आहे अक्षय सुख नामातून मिळतं. आणि आनंद आनंद कोशाचा साधक तिथवर गेला म्हणजे परमात्म्याच्या पुढे गेला. तो स्वामी मी शेव त्याच्या पुढे समरस आहे. त्याच्या पुढे काही नाही. म्हणून भक्ती श्रद्धा निष्ठा अवधान अनुभव आनंद भक्तीच्या नंतर समरस. आणि हा अतिशय शिवाद्वैत सिद्धांत जीव शिव ऐक्य करणारा सिद्धांत. या सिद्धांताचा कोणी स्वीकार केला त्याचा जन्म अखेरचा आहे. हे तत्वज्ञान सांगणारा सिद्धांत हे पंचाचार्य हा आचार हा शिवाचार हे ज्ञान हे आचार्याकडून आलेला आहे. म्हणून शिवाचार्यांना एवढी किंमत आहे. ते शतस्थळ साहिस्तवाचं ज्ञान आहे.
क्षप्र म्हणजे भक्तीचे 6 स्थळ ज्यानं अनुभवले भक्त माहेश्वर प्रसादी त्याला शटल. आता आम्हाला शिवबाप आहे म्हणजे शिवभक्त परायण. परायण कोण? ज्यानं जीव शिव केलं ते परायण आहे. उगे तो पण आहे मागे शिवबाप, तोची शिवभक्त शिवाशी अंकी. तर अशा प्रकारचा हा प्रवास आहे. पुन्हा एकदा सांगतो, गुरुमठामध्ये तुम्ही आवडीने येता. सद्गुरू शिवाचार्य महाराज, विरूपाक्ष शिवाचार्य महाराज हे दिव्य ज्ञानी आहेत, आचार संपन्न आहेत, विचार संपन्न आहेत. अशा मठामध्ये हा गुरु पुण्यस्मरण निमित्त होणारा हा उत्सव अत्यंत मोठा उत्सव आहे. या उत्सवाला मी नवीन आणली, मी फार जुन्या काळापासून या उत्सवाला येतो. तुम्हा सगळ्यांना गुरुमाऊलीची कृपा हो, तुमचं जीवन मंगल हो आणि तुम्हाला अखंड गुरुनामामध्ये शिवनामामध्ये जीवन जगण्याची देव शक्ती देव असं गुरुचरणी प्रार्थना करून कीर्तन रूपी सेवेला इथेच रामलो. म्हणा लक्ष्मण म्हणे घ्याव. द्या त्यांना. इकडे द्या की द्या. घ्या जन्म मृत्यू
हरि प्रसाद सर्व